ठाकरे बंधूंची राजकीय युती जाहीर होणं गरजेचं, तरच महाराष्ट्राला दिशा मिळेल. आता संभ्रम नको. दैनिक सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांचं विश्लेषण. फूड अँड ड्रगचे अधिकारी फोन घेत नाहीत. संजय गायकवाडांकडून पुन्हा आक्षेपार्ह भाषेत टीका. बुलढाण्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यावरून गायकवाडांचा संताप अनावर. जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार झाल्याची माहिती. शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष, पण राजीनाम्याचं वृत्त खोडसाळपणाचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी फेटाळली चर्चा. आपल्याला कबड्डीत पुन्हा लक्ष घालावं लागेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य. राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याचाही आरोप. कबड्डी संघटनेची सगळी सूत्र सध्या अजित पवारांकडे. पुण्यात काल संध्याकाळी संगीत संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग वंचितच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. नाटकात गौतम बुद्धांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप. पोलिसांकडून वंचितचे कार्यकर्ते ताब्यात. तामिळनाडूच्या तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ इंधन घेऊन जाणाऱ्या मालगाडीला भीषण आग. अनेक डब्बे आगीच्या भक्ष्यस्थानी. सुदैवानं जीवितहानी नाही. हिंदी आणि भोजपुरी बोलेन पण मराठी नाही असं म्हणणाऱ्या मुजोर रिक्षा चालकाला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिला चोप. विरारमध्ये रिक्षा चालकाला मागावी लागली माफी. बीडच्या माजलगावात 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण. मध्यस्थी केलेल्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जंगलात नेऊन अमानुष मारहाण. 1.5 लाख रुपये लुटून तोंडावर लघुशंकाही केल्याचा प्रकार. धुळे तालुक्यात 2 महिने उलटूनही पावसाची दडी. पेरण्या केलेल्या जमिनीला पडल्या भेगा. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. लातूरातील शेतकरी हातात नांगर घेऊन मुंबईत मंत्रालयाच्या दिशेनं रवाना. सरकारकडे कर्जमाफीसह विविध मागण्या. ठाण्याहून मुंबईकडे रवाना होताना पोलीस अडवण्याची शक्यता. नाशिकमध्ये पावसामुळे रस्त्यांची चाळण. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं अपघाताच्या घटना. तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. तिसऱ्या कसोटीत भारताच्याही पहिल्या डावात 387 धावा. केएल राहुलचं शतक आणि पंत जडेजाच्या अर्धशतकांनी भारताला सावरलं. इंग्लंडच्या तिसरा दिवस अखेर 3 बाद 2 धावा.